आज तुम्हाला सॅटर्डे क्लब बरोबर काम करताना एवढे मराठी व्यावसायिक बघताना असं वाटतं की मराठी माणूस आता ग्लोबल लेवलवर तेवढा अग्रेसिव्हली व्यवसाय करायसाठी तयार आणि सक्षम आहे? हो. काय अशा क्वालिटीज दिसल्या जिकडे तुम्हाला वाटलं हे आपण ग्लोबल लेवलवर मराठी म्हण कारण एक काळ होता जेव्हा आपण टाटा, बिर्ला आणि किर्लोस्कर एका बरोबर, श्वासात बोलायचो. बरोबर. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र भारताचं सर्वात मोठं फायनान्शियल कॅपिटल आहे. हं, हं. जी-डी-पी सर्वात जास्त कॉन्ट्रिब्युटर हो, आहे. पण हो. पहिल्या 100 मध्ये एकही मराठी व्यावसायिक नाहीये. हं, हं, हं. ही एक खंत आहे. बरोबर. कुठेतरी दिसतंय का आपण पोहोचू शकतो तिकडे पुढच्या काही वर्षात? 100% दिसतंय. पण काय अशी क्वालिटी आहे जी आता तुम्हाला वाटतं की जी आधी नव्हती आत्ता आहे? म्हणजे आमच्याकडे इलीट चॅप्टर आहे. हं. मला आठवतंय की काही लोक ना 15-16 कोटी टर्नओव्हर असताना जॉइन झाले. आणि 15-16 कोटीचं टर्नओव्हर टर्नओव्हर असताना जॉइन झाले. आणि त्यांची अशी मानसिकताच नव्हती की माझा व्यवसाय मोठा करायचा आहे. आणि आज 4-5 वर्षात मी बघतोय की आज ते 200-250 कोटीपर्यंत पोहोचलेत. त्यांनी दुबई, मॉरिशियस इकडे ऑफिस सुरू केले आणि दे आर ग्रोईंग लाईक एनिथिंग. कारण आमच्याकडे एक ब्रेन ग्रिलिंग सेशन असतो की मला माझा हा व्यवसाय आहे, तर बाकी सगळ्यांनी मला सजेशन द्या की मी काय केलं पाहिजे माझा व्यवसाय मोठा करण्यासाठी इलिट चॅप्टरमध्ये. आणि त्याच्यामध्ये खूप लोक सजेशन देतात आणि त्यातले काही सजेशन एक्सेप्ट करून ते इम्प्लिमेंट केले तर व्यवसाय खूप वाढला. परवा उद्योगपती तुम्ही बघितलं असेल, संतोष शास्कर म्हणून आमचे मेंबर आहेत, त्यांनी क्लिअर सांगितलं की सॅटर्डे क्लबमुळे मी एवढा मोठा झालो, नाहीतर ते मोठं विजन मला कधी मिळालंच नसतं. म्हणजे ठेविले आनंदी तैसेच राहावे आहे, ते हळूहळू जे काही ग्रोथ होईल ती झाली असती, पण हे जे विजन आहे मोठं हे सॅटर्डे क्लबमुळं बऱ्याच लोकांना मिळते. आज कोटीच्या कोटी उड्डाणे जी होत आहेत सॅटर्डे क्लबमध्ये ती याच्यामुळेच होत आहेत. आता तुम्ही सेक्रेटरी जनरल झालाय. आता तुम्ही कशी पुढच्या काही वर्षात ग्रोथ बघताय? तुम्ही पुढच्या 5 वर्षात असं म्हणाला कुठे सॅटर्डे क्लबला घेऊन जायचं प्लॅन आहे आणि मराठी व्यावसायिकांना? खरं तर अजून बरेच शहरं असे आहेत. म्हणजे आम्ही पहिल्यांदा आमचं टार्गेट असं आहे की आम्ही जिल्ह्यामध्ये जिथं नाही आहे, जसं मराठवाडा असू दे, विदर्भ असू दे, इकडे जरा थोडंसं आमचं अजून क्लब वाढत आहेत. आता संभाजीनगरला आहे, पण पहिल्यांदा आमची इच्छा अशी आहे ना की म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी सॅटर्डे क्लब झाला पाहिजे, मग त्याचे तालुके आणि मग त्याचं गाव, असं आमची. म्हणजे जसं आज कोल्हापूरमध्ये झाला, आज कोल्हापूरमध्येच 10-12 चॅप्टर आहेत. मग आजूबाजूला सांगली, गडिंग्लज, 32 शिराळा, जे काही आता आम्ही पेठ वडगाव चालू करतोय, कागल चालू करतोय. सो एकदा शहरात झाला की लोकांना कळतं की नक्की काय आहे. मग ते हळू गावातले लोक सुद्धा शहरामध्ये मिटिंग्सला येतात. मग त्यांना असं वाटतं की माझ्या गावात 25-30 उद्योजक आहेत, हा क्लब माझ्या गावात आला पाहिजे. सो गावागावात म्हणून आम्ही आता पुढचं जे आमचं आहे, मगाशी मी म्हणल्याप्रमाणे, गाव तिथं सॅटर्डे क्लब, गाव तिथं SCGT, प्रत्येक गावागावापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. आणि प्रत्येक गावाच्या बाहेर तुम्हाला बोर्ड दिसेल की सॅटर्डे क्लबचे उद्योजक तुमचे सहर्ष स्वागत करत आहेत. हे आमचं विजन आहे. नाही म्हणजे इंटरनॅशनल चॅप्टर पण एके जागेवर आपण ग्रो करतोय आणि एक जागेवर महाराष्ट्राच्या तळागाळात आणि गावागावात आपण पोहोचतोय. सॅटर्डे क्लब बद्दल अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर सॅटर्डे क्लबची वेबसाईट आहे. आम्ही केलेले पॉडकास्टचे व्हिडिओ आहेत, क्लिप्स आहेत, तुम्ही त्याच्यावरही माहिती घेऊ शकता. आणि अजून माहिती हवी असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि तिकडे तुम्ही कधीही फोन केला तुम्हाला कोण ना कोणतरी मिळणारच, जो तुम्हाला तुमचे जे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं देतीलच.